जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मानलेले, कमी कालावधीत लोकप्रिय झालेले. आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल. मी मुख्य संपादक प्रसाद. नमस्कार, मी राजेश्री सुपेकर. आज आपण हा पॉडकास्ट जो बनवत आहोत तो स्त्री तत्वाच्या ऊर्जेविषयी. तर काय आहे स्त्री तत्वाची ऊर्जा, जाणून घेऊया तिचे रहस्य द एनर्जी वेलनेसच्या संस्थापिका एस अंजली यांच्याकडून. The Energy Wellness presents podcast with S. Anjali. Transform your inner energy. मला सुद्धा आवडेल काय आहे स्त्री तत्व, कारण मी पण आज एक स्त्री आहे, तर मला नक्कीच आवडेल आणि ऑडियन्सला सुद्धा आवडेल. तर पहिलं आपण त्याच्यावर चर्चा करूयात की नक्की काय आहे स्त्री तत्व, स्त्री ऊर्जा. बरं, माझा द एनर्जी वेलनेस हा एक होलिस्टिक वेलनेसचा प्रोग्राम आहे, ज्याच्या थ्रू मी स्त्री ऊर्जेवर काम करते. तर स्त्री ऊर्जा म्हणजे जे मी तुम्हाला स्त्री तत्व सांगते किंवा सगळ्या कार्यक्रमांमधून मी सांगत असते स्त्री तत्व म्हणजे काय, तर ते जाणून घेऊया आपण की स्त्रीची ऊर्जा म्हणजे काय आणि ती कशी असते. तर स्त्रीमध्ये 51% स्त्री तत्व असतं आणि 49% पुरुष तत्व असतं. व्हाईस वर्सा, पुरुषामध्ये 51% पुरुष तत्व असतं आणि 49% स्त्री तत्व असतं. सो जे ते ज्याच्या त्याच्या ऊर्जेप्रमाणे काम करत असतं. स्त्रीमध्ये जी ऊर्जा दिलेली आहे त्याच्यामध्ये दातृत्व, मातृत्व हे जे भाव आहेत, म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये ती ऊर्जा आपल्या घरामध्ये काम करत असते, म्हणजे वावरत असते. आई म्हणून, बहीण म्हणून, बायको म्हणून आणि मुलगी म्हणून. सो ज्या घरातली जशी स्त्री असते ना, तशीच ऊर्जा असते त्या घराची. म्हणजे त्या घराचा एक औरा बनतो. ज्या घरातली स्त्री छान हसतमुख असेल ना, तर त्या घरात पण आपल्याला छान प्रसन्न वाटतं. म्हणजे मला इथं सुंदर नाही म्हणायचं, मी तिच्या ऊर्जेविषयी बोलते. तिची ऊर्जा म्हणजे रंगरूप वगैरे नाही, म्हणजे आपण बाह्य स्वरूपाशी न बोलता आपण अंतर्मुख स्वरूपाशी बोलतोय. येस, दोन्ही पण, म्हणजे शारीरिक आणि मानसिक. तिचं दोन्ही आरोग्य छान असेल तर तिची सगळी ऊर्जा छान असते. सो तिची ऊर्जा म्हणजे स्त्रीची ऊर्जा जी आहे तर ती खूप वेगवेगळ्या प्रकारे काम करते. जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या रूपामध्ये काम करते. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये किंवा आपल्या भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला देवीचं स्थान दिलेलं आहे. अगदी, म्हणजे आपण तिची पूजा वगैरे करतो. म्हणजे अनादी काळापासून स्त्रीला जगत जननीच म्हटलं आहे. अगदी अगदी. तर मग ते का म्हटले आहे, कारण ती वेगवेगळ्या रूपांमध्ये काम करते आणि करू शकते. म्हणजे जर तिच्यामध्ये दुर्गा आहे, अन्नपूर्णा आहे, तर काली पण तिच्यामध्ये आहे. म्हणजे हे वेगवेगळे अवतार, वेगवेगळे रूप, हे म्हणजेच एक ऊर्जा आहे. पण मग ही ऊर्जा आपण कसं, म्हणजे ही ऊर्जा आपण कशी जाणून घ्यायची, की कारण की आता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते जे स्त्री काम करते ते रुटीन मध्ये काम असतं. तर मग साहजिक आहे, म्हणजे आज मलाही त्या गोष्टीचा कंटाळा येतो की उठल्यापासून तेच रोजचं रुटीन. मग त्या रुटीनला कुठेतरी स्त्री कंटाळते. मग तिची जी ऊर्जा आहे ती कुठेतरी डिस्टर्ब होते, कुठेतरी थकते. तर मग तुम्ही ह्याच्यावर काय सांगाल की कशा पद्धतीने त्या स्त्रीने स्वतःला त्या ऊर्जेशी स्थित ठेवलं पाहिजे. स्त्री ऊर्जा जी मी म्हटलं की अनंत आहे, तर ती अनंत ऊर्जाला ट्रान्सफॉर्म करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आणि पुरुषांमध्ये तुलनात्मक जर बघितलं गेलं तर कमी ऊर्जा आहे. कारण ते जे मी म्हटलं की मातृत्व भाव किंवा दातृत्व हे सगळं जे आहे ते स्त्रीमध्ये आहे. सो तिने आधी तिच्यामध्ये परिपूर्ण व्हावं. म्हणजे माझा काही स्त्रियांना शिक्षण किंवा करिअर करायला विरोध आहे असं अजिबात नाही, कारण मी पण स्वतः ते काम करतेच आहे. पण तिने आधी पूर्ण स्त्री बनलं पाहिजे. मग वकील बन, डॉक्टर बन, इंजिनियर बन. इथे जर तर परिपूर्ण असली ना तू, तरच तिथे तू परिपूर्णतेने काम करू शकशील. पण जेव्हा ती त्या पुरुषाची बरोबरी करण्यासाठी मी डॉक्टर होईल किंवा मी वकील होईल, मी हे होईल, मी ते होईल, मग ती इकडेच पूर्ण नसते, त्याच्यामुळे ती तिकडं पूर्ण देऊ शकत नाही. आणि मग होतं काय की तिथला स्ट्रेस म्हणजे कामाचा स्ट्रेस आणि एक तर घरातल्या जबाबदाऱ्या असतात. म्हणजे आज कितीही मोठी स्त्री काही झाली, कमावणारी जरी झाली तरी घरी जबाबदारी टळतच नाही. म्हणजे घरी स्वयंपाकाला जरी एक दुसरी स्त्री ऊर्जा काम करतेय तर तिला सांगण्याचं, इन्स्ट्रक्शन देण्याचं कामही हिलाच करावं लागतं. इव्हन आल्यावर ऑर्डर जरी करायचे तरी ते काम हिचंच असतं. ठीक आहे. तर मग असं दोन्ही ठिकाणांवर करण्यासाठी तर तिला तिची ती ऊर्जा मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. त्यासाठी सगळ्यात आधी तिला स्वतःला जाणून घेणं महत्वाचं आहे. सो द एनर्जी वेलनेसमध्ये आम्ही काय करतो की आधी तुम्हाला जाणीव करून देतो तुमच्यातल्या स्त्री ऊर्जेची आणि मग तुम्हाला त्या परिपूर्णतेकडे घेऊन जायचा प्रयत्न करतो. आता हे प्रत्येकाचं ह्याच्यानुसार झालं, म्हणजे तिला जितकी जाणीव आहे तितकं.
स्त्रीतत्वाच्या ऊर्जेविषयी तर आपण जाणून घेतच आहोत, पण त्या अगोदर मला एनर्जी, व्हायब्रेशन्स याबद्दल जास्त माहिती जाणून घ्यायला आवडेल. ठीक आहे. आजकाल सगळीकडेच आपण बरंचसं ऐकतो ह्या सोशल मीडियावर एनर्जी आणि व्हायब्रेशन, ज्याला आपण मराठीतून ऊर्जा आणि कंपनं म्हणू. हो, म्हणजे प्रत्येकच गोष्टीला कंपनं असतात. हे अगदीच. म्हणजे म्हणजे सायन्सनुसार जिथं आता आपण सगळ्यांना माहिती आहे हां, की बरोबर. कंपनं असतात. तर मग प्रत्येक गोष्टीला कंपनं आहेत. मग ती ऊर्जा आणि तिची कंपनं. मग घरातली जी स्त्री असते तर ती तिच्या घराची एनर्जी प्रोव्हायडर असते. ओके. म्हणजे सोर्स असते ती तिच्या ओके. घराचा ॲज अ आई म्हणून किंवा घरात जर बायको म्हणून असेल हो, म्हणजे तर ती सोर्स हो, असते. हो. तर मग तो तो सोर्स जो असतो की त्याचे जे व्हायब्रेशन्स असतात त्यांनी कामं म्हणजे होतात. आपण ज्याला बरोबर. म्हणतो की 4-5 प्रकारे एक स्त्री एनर्जी देऊ शकते. अगदी. म्हणजे व्हायब्रेशननी की जसं ती घरात पुरुष काम करून आला, कामावरून आला आणि जेव्हा ती ते पाण्याचा ग्लास भरून देते, म्हणजे देता का तुम्ही सगळे मला नाही माहिती, पण द्यायला पाहिजे. तर ज्यावेळेस ती ते पाणी देते ना ग्लासामध्ये, तर त्या पाण्यासोबत तिची कंपनं जी असतात, मग त्यावेळेस तिची जी स्थिती असेल म्हणजे पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, तर ती जी स्थिती असेल तर त्याद्वारे ती कंपनं देतीये. म्हणजे त्या ऊर्जेची कंपनं देती आणि मग त्याचा तो गोष्टी तशा होणार आहेत. म्हणजे मला इथं असं म्हणायचंय, की हं. आता सपोज आपण एखाद्या ठिकाणाहून जाऊन आलो, तर कधी-कधी आपल्याला त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर फार असा लेझीनेस येतो किंवा काही काम करावंसं वाटत नाही. तर हे सगळं ऊर्जेमार्फतच होत असतं. येस, एक्झॅक्टली. हा सगळा ऊर्जेचाच खेळ असतो, की आता तू माझ्याशी बोलतीये, येस. मी तुझ्याशी बोलते. तर आपले हे बोलण्यातून सुद्धा कंपनं एकमेकांकडे जात आहे. आपल्या औराची पण जे कंपनं असतात ते एकमेकाशी हे होतात. तर माझी जशी मानसिक स्थिती आहे, तर त्याप्रमाणे तुझी हळू बनेल. जर तू ओके. माझ्याशी अजून अर्धा, 1 तास बोलत राहिली तर. अच्छा, म्हणजे म्हणजे म्हणूनच तुझी तुम्ही ऊर्जा, माझी ऊर्जा अशी प्रत्येकाची बघ आपण एखाद्या मोठ्या साधू संताकडे किंवा एखादी खूप छान व्यक्ती असेल किंवा एखादं प्लेझंट पर्सनॅलिटी वाटते आपल्याला गेल्यावर. का बरं? कारण ती व्यक्ती त्या प्रकारचे कंपनं निर्माण करत असते. ओके. म्हणजे थोडक्यात काय तर दादा एनर्जी वेलनेस जो होलिस्टिक वेलनेस हा जो तुमचा ब्रँड आहे, ती स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती काम करते. तर त्याचा कसा सांगड घालतात तुम्ही शारीरिक आणि कारण की आता सध्याला स्त्रियांच्या जे मानसिक आरोग्यावरती जे काही परिणाम होतात, पीसीओडी झालं किंवा एन्झायटी, हे सगळं आजकाल स्त्रियांना खूप सोसावं लागत आहे. तर ह्यावरती तुमचं एनर्जी वेलनेस कसं काम करतं?